शेतकऱ्यांच्या संपावरनं सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती। मात्र चर्चेविना मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाल्यामुळे नाराज शिवसेनेचे मंत्री या बैठकीतनं बाहेर पडल्याचं कळतंय। शेतकऱ्यांचा राज्यभरात संप सुरू आहे आणि या संपावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये काहीसं तणावाचं वातावरणही पाहायला मिळते। आज कॅबिनेटची मीटिंग आहे आणि या बैठकीआधी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली होती, जी पूर्ण झाली नसल्यामुळे शिवसेनेचे मंत्री बैठकीतनं बाहेर पडल्याचं कळतंय। शिवसेनेनं चर्चेचा प्रस्ताव ठेवलेला जो मंजूर झालेला नाहीये। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय नाराजी आहे, काय म्हणणं आहे शिवसेनेच्या नेत्यांचं, मंत्र्यांचं? नानदा, कालच भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक वर्षा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली। यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस शेतकरी संपावर जाण्यापूर्वी शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी बैठक झाली होती, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली। मात्र या सगळ्या प्रक्रियेत कुठेही शिवसेनेचा सहभाग नव्हता। आज मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, त्याआधी या सर्व मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली। मात्र तशी वेळ त्यांना मिळाली नाही आणि चर्चेशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली। त्यानंतर लगेचच 5 मिनिटात शिवसेनेचे मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले आणि एक प्रकारे या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा आपण म्हणू शकतो। आणि पुन्हा एकदा आपण बघू शकतो की शेतकरी संपाच्या निमित्ताने आता सरकारमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। ज्ञानदा, ऋत्विक, सेनेची पुढची भूमिका काय आहे? उद्धव ठाकरे परदेशी आहेत। उद्धव ठाकरेंशी या पुढची चर्चा करून पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा सरकारशी कशा पद्धतीने आता या विषयावरती चर्चा करायची याची रणनीती आखली जाणार आहे। आता माध्यमांशी शिवसेनेचे सर्व मंत्री बोलायला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। त्यांची पुढची दिशा काय आहे ते थोड्याच वेळात स्पष्ट करतील। ऋत्विक, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।